नमो बुद्धाय, जय भीम। आज दिशा सोशल मीडिया ह्या चॅनलच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील ठळक कार्यकर्त्या म्हणून मुंबई आणि प्रामुख्याने वर्ले विभागामध्ये ज्यांची ओळख आहे त्या लता चंद्रमणी गमरे ताई या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत। जय भीम ताई। जय भीम ताई, आपण गेले अनेक वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत आहात, तर बाबासाहेबांच्या चळवळीत काम करण्याची तुमची इच्छा का? इतर कोणत्या चळवळीत तुम्ही काम का करत नाही? बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करणं म्हणजे एक असं माझं मत आहे की बाबासाहेबांनी आपल्यासाठी भरपूर काय केलं आहे। बरोबर आहे। बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं आहे, जे आपल्याला मान धान सर्व काय आपल्याला मिळत होतं, ओके, ते सर्व काय बाबासाहेबांनी दिलं आहे। आज बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आपण त्यांच्या बरोबरीने आपण चाललो आहोत। अच्छा, त्यांच्या मानाने त्यांनी जो आपल्याला मान दिलाय त्या मानाने आपण पुढे आज चाललो आहे, म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मला काम करूसं वाटतं। ओके, थँक्यू। बरं, जवळजवळ तुम्ही ह्या आंबेडकरी चळवळीत किती वर्ष काम करता? जवळजवळ तरी पण 20-25 वर्ष काम करते मी। म्हणजे तुमचं आता म्हणजे विवाह मला वाटतं 30 वर्ष आले लग्नाला। लग्न होण्यापूर्वी म्हणजे कुवारावस्थेत असल्यापासून करता की तुमचं लग्न झाल्यानंतर चळवळीत काम करता? नाही, कुंवर असताना मला असं वाटायचं, पण काय माहिती मी कुठेतरी काम धंद्याला पण 2 पैसे कमवण्यासाठी अशी जात होते, म्हणून त्यामुळे मला वेळ भेटत नव्हता। आणखी नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर चंद्रमणी गमरे हे काँग्रेसमध्ये वावरत होते आणि मला हे ना माझ्या मनाशी असं खंत होती की माझे मिस्टर आपले बौद्ध समाजाचे असून पण ते काँग्रेसमध्ये वावरतात, म्हणून त्यासाठी मी आपल्या समाजामध्ये जायचं ठरवलं। कारण आपला समाज म्हणजे कुठे वेगळा नाही, तो आपल्या बाबासाहेबांचा आहे। बाबासाहेब आपले आहेत, आपला बाप आहे। आपला बापाला आपण नाही ओळखावं, आपण नाही जाणावं तर मग कोण जाणणार? ह्यासाठी मी बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये 20-25 वर्ष काम केलं। त्यावेळेस माझी मुलं छोटी छोटी होती, तरी पण मी थोडा वेळ देत होते माझ्या मुलांमध्ये। बरं, तुम्ही बाबासाहेबांच्या चळवळीत काम करत सुरुवात केली आणि तुमचे मिस्टर हे काँग्रेसचं काम करत, मग तुम्हाला त्याने विरोध केला नाही? नाही, विरोध कधीच केला नाही माझ्या मिस्टरांनी, कारण ते मला कधी रोकटोक पण केलं नाही त्यांनी, अजिबात नाही। मला ते पोस्तान द्यायचे की माझ्या घरी त्यावेळेस दत्ता सामंतचा मुलगा माझ्या घरी आला होता आणि आपल्या पक्षातून तो उभा राहिला होता। आपल्या पक्षातून त्यावेळेस ते माझ्या घरी आले होते। माझ्या मिस्टरांनी मला आवर्जून सांगितलं की लवकर तयार हो आणि जा म्हणून। मला कधी त्यांनी रोकटोक कधीच केली नाही। अच्छा, बरं, मी असं म्हणतो की आता आंबेडकर चळवळीचं धार्मिक काम चाललेलं आहे, राजकीय चाललेलं आहे। राजकीय आंबेडकर चळवळीत अनेक पुढारी आहेत। युवा नेते आनंदरावजी आंबेडकर सर आहेत, बाळासाहेब आंबेडकर आहेत, रामदासजी आठवले साहेब आहेत, UP मधून मायावती बहिणजी आहेत, अनेक नेते आहेत की जे आपल्या परीने आंबेडकर चळवळीचं आणि निळ्या झेंड्याखाली काम करत आहेत। ह्या सगळ्या नेत्यांपैकी कुणाच्या नेतृत्वाखाली काम केलेलं तुम्हाला आवडतं? आता नेतृत्व कसं सांगणार? आपल्या बापाला आपण जेव्हा बाप बोलतो, ऐकून घ्या, आपल्या बापाला जेव्हा आपण बाप बोलतो, नेते हे सगळे राष्ट्रीय कार्यकर्ते सगळे आपापल्या परीने काम करत असतात, बरोबर? सगळे आपापल्या परीने काम करतात, पण जेव्हा आम्हाला असं वाटतं की तुम्ही मला विचारताय की तुमचा नेता कोण, तर मी एवढं सांगेन की आमचा नेता बाळासाहेब आंबेडकर हा माझा आवडता नेता आहे आणि त्यांचा भाऊ आनंदराज आंबेडकर हे आमचे नेते आहेत।
ओके. आणि त्या नेत्यांना आम्ही कधीही विसरू शकणार नाही. म्हणजे तुम्ही पहिलं प्राधान्य बाबासाहेब आंबेडकरांच्या घराला देता. घराला म्हणजे देते. बाबासाहेबांचं कुटुंब परिवार कुटुंब, हे परिवार. आमचं पहिलं नेतृत्व. पर्व. बरं, हे असंच म्हणावं लागेल ना? बरोबर. बरं, ठीक आहे की आतापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली अनेक मोर्चे, मग रीडर्सचं आंदोलन झालं, अनेक बंदूक परवाना, अनेक मोर्चे आंदोलने झाली. आता आंबेडकर भवनच्या विरोधात जेव्हा आंबेडकर भवन पाडण्यात आलं तेव्हाही तुम्ही अग्रसर होता त्या आंदोलनात. हो. बरोबर आहे. तर अशा अनेक छोट्या मोठ्या आंदोलनातून तुम्ही असता आणि प्रामुख्याने तुम्ही वरळीतल्या रमाबाई नगरात राहता. तिथे जवळजवळ 50% समाज हा आंबेडकरी समाज आहे. तिथे बुद्धविहाराच्या कमिटीही तुम्ही कार्यकर्ते आहात, अध्यक्ष म्हणून. अध्यक्ष आहात. मग त्या बुद्धविहारात काय काय तुम्ही करता? धार्मिक काम काय तुमचं? धार्मिक म्हणजे वर्षावाद, वर्षवास, आणि अं, प्रवचने, प्रवचन, वर्षवास, या असे छोटे मोठे जे बुद्ध पौर्णिमा, अच्छा, आंबेडकर जयंती वगैरे, बुद्ध जयंती, हे सगळे जेव्हा आपले कार्यक्रम येतात धार्मिक, त्या कार्यक्रमाला आम्ही तिथे उपस्थित असतो आणि आम्ही त्यांना सहकार्यसुद्धा करतो. म्हणजे माझ्या तिथल्या महिला आहेत, त्या महिलाही आम्हाला सहकार्य करतात. अच्छा, मग टोटली तुम्ही ह्या विहारात काम करणारे जे अनेक महिला आहेत त्यापैकी किती महिला जरी साधारण कायम त्या कार्यक्रमात असतात? 10-20? नाही, 10-20 नाही. जेव्हा पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा वगैरे येते, हो, प्रत्येक पौर्णिमेला तेव्हा प्रत्येक पौर्णिमेला खीरदान वगैरे सर्व असं प्रत्येकाच्या परीने आशा आणतात. ज्याला इच्छाप्रमाणे जे काही दान करायचं ते देतात. आणि मग तिथे तेव्हा प्रवचनावर कमीत होता. कमी 25 ते 30 या 50 बायका तिथे उपस्थित असतात. आणि मुलं असतात, पुरुष असतात. मुलं छोटी छोटी, आणखीन एक छोटी छोटी मुलं. अतिशय प्रार्थना त्यांची पूर्णपणे मोठ्यांना येत नाही, पण छोट्या मुलांना पूर्ण प्रार्थना त्यांची पाठ असते. ओके, ठीक आहे. मग आता जवळजवळ हे तुम्ही बुद्ध वंदनेचा कार्यक्रम किंवा पौर्णिमेचा कार्यक्रम आणि मोठे भरगच्च बाबासाहेबांची जयंती आहे, बुद्ध जयंती आहे, हे होतात. तर ह्या जयंतीमध्ये तुम्ही सक्रिय तना मनान धनान असता. हो. आता हे जर किती वर्ष तुम्ही तिथे सक्रिय आहात त्या बुद्धविहारात? आता तिथे सक्रिय म्हणजे आता मला मी पहिल्यापासूनच सक्रिय होते, पण त्यावेळेस पद नव्हतं म्हणून काय एवढं जास्त येणं जाणं नव्हतं. फक्त कार्यक्रमासाठी, म्हणजे जे पण कार्यक्रम होत होते तिथं आमचं प्राधान्य असायचं. अच्छा अच्छा, म्हणजे पद असल्यावरच फक्त जायचं असं काय? नाही, असं काही नाही. कारण माझी मुलं लहान असल्यामुळे, का मुलांमध्ये कामधंद्यामुळे जर वेळ नसेल भेटत तर वेळ देत नव्हते मी. पण आता माझी मुलं मोठी आहेत आणि मी आता पूर्णपणे ओके. मी म्हणतो आता आमच्या माहितीप्रमाणे तुमचं माहेर जे आहे ते लांजा तालुका मधील आजगे गाव आहे आणि तुमचं सासर जे आहे ते चिपळूणमध्ये खोपड गाव आहे. आणि हे दोन्ही गाव बाबासाहेबांच्या विचाराशी, चळवळीशी नेहमी सक्रिय आहेत. म्हणजे नेहमी चळवळीत असतात ह्या दोन्ही गावातील आपला समाज म्हणा का इतर. तर त्या दोन्ही गावाशी तुमचे संपर्क काय, की चळवळीत आणखी तरुणांनी यावं किंवा महिलांनी उतरावं म्हणून तुमचा काय प्रयत्न आहेत का? माझ्या खोपड गावामध्ये बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती एवढी मोठी उत्सवात केली जाते. तर त्या जयंतीमध्ये, त्या कार्यक्रमामध्ये आमचं योगदान भरपूर मोठं असतं. अच्छा, भरपूर म्हणजे भरपूर. आम्ही तिथे बरेच काय माझे पुतणे वगैरे तिथे योगदान देतात. म्हणजे कार्यकर्ते, वया वाटप, जे पण काय दान द्यायचं असतं ते आम्ही आमच्या परीने करतो. बरं, ठीक आहे. मला वाटतं की तुमचा आजचा जो प्रवास आहे 20-30 वर्षाचा, की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये प्रत्येक माणसाने काम केलं पाहिजे, चळवळ वाढली पाहिजे, चळवळीला योगदान दिलं पाहिजे, की ज्या चळवळीने ह्या भारतातील प्रत्येक मागासवर्गीयांना न्याय दिला, सन्मान दिला, जगण्याचा अधिकार दिला. आज ही अन्याय अत्याचार कोण जर करण्याचं
कुठ कारस्थान केलं तर या चळवळीची दहशत म्हणून ऐकला का आपल्या दुश्मनांना आजही त्याची दहशत आहे की या चळवळीची निळ्या झेंड्याची आंबेडकरी चळवळीची आणि त्या चळवळीत तुम्ही एक छोट्या का नाही का सक्रिय तळातले कार्यकर्ते म्हणून काम करत आहात आणि तुमच्या या कार्याला असंच तुमचं कार्य आंबेडकरी चळवळीशी निष्ठावंत म्हणून राहण्याचं तुमचं आयुष्यभर तुम्ही राहाल त्याबद्दल शंकाच नाही. आमच्या दिशा सोशल मीडियाच्या वतीने आपलं स्वागत करून आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्याकडून जास्तीत जास्त बाबासाहेबांच्या चळवळीतील छोट्या मोठ्या कार्यक्रमाची योगदान घडो ही सदिच्छा. जय भीम. जय भीम.